जिल्ह्यातील मूल तालुक्यातील सुशी दाबगाव येथील जिजामाता प्राथमिक आश्रमशाळेतील वर्ग 7वीमध्ये शिकणारी 12 वर्षीय मिताली केशव कोंडागोलचा संशयास्पद मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. मृतक विद्यार्थिनी ही गडचिरोली जिल्ह्यातील मरपल्ली गावातील निवासी आहे. विशेष बाब म्हणजे शाळेतील प्रबंधकाने मितालीचा मृत्यू झाला सदर बाब तिच्या कुटुंबाला सांगितली. मागील 6 दिवसापासून मितालीची प्रकृती बरी नव्हती. मात्र शाळा व्यवस्थापन याकडे दुर्लक्ष केले. 31 जानेवारीला शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात मितालीने सहभाग घेतला होता. सोमवारी कार्यक्रमात तयारी करत असताना मिताली अचानक कोसळली. त्यानंतर तिला प्राथमिक उपचार केंद्रात नेण्यात आले. मूल उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी तिला चंद्रपूर रेफर केले. मात्र चंद्रपुरात पोहोचण्याआधीच वाटेतच मितालीचा मृत्यू झाला. याबाबत शाळेतील मुख्याध्यापक यांनी कुटुंबाला कसली माहिती दिली नाही. मितालीचा मृत्यू झाला तिच्या कुटुंबाला याबाबत माहिती न देणे ही बाब संदेह उपस्थित करणारी आहे. या प्रकरणात शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख संदीप गिरे यांनी 30 जानेवारी रोजी 4 वाजता शासकीय रुग्णालयात मितालीच्या आईवडिलांची भेट घेत प्रकरण समजून घेतले व शाळेची मान्यता तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. शाळा व्यवस्थापनाने मितालीच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केले. याबाबत आम्ही लवकरच पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती गिरे यांनी यावेळी दिली. विशेष म्हणजे ही आश्रमशाळा चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा भाजपने संध्या गोंधळे यांची आहे. त्यामुळे सदर प्रकरणात कमालीची गुप्तता पाळली गेली. मित्तल नावाची मुलगी इथं 6वीमध्ये सुशीतील आश्रमशाळेमध्ये शिकत होती आणि त्या शिकत असताना तिच्या गेल्या 6 दिवसांमध्ये तब्येत खराब असून सुद्धा तिथल्या अधिकाऱ्यांनी तिथल्या प्रशासनाने कोणीही याची काळजी न घेता त्या बिचारीचा मृत्यू काल झाला आणि त्याच्या घरच्या लोकांना सुद्धा कोणाला काही माहिती दिली नाही. काल वेळेवरती 8 वाजता त्याला फोन करून सांगण्यात आलं का तुमची मुलीचा मृत्यू झाला. परंतु घरचे लोक जेव्हा तिथं आश्रमशाळेत गेला असताना त्यांच्या तिथल्या बाकीच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं का आपल्या बालीचा गेल्या 6 दिवसापासून ती ऍडमिट होती आणि ऍडमिट नसून प्रशासनानं काही तिच्यावरती म्हणजे संस्था काही तिच्यावरती उपचार केला नाही. तिथला थातूर मातूर तिथला दवाखान्यात दाखवून तिचा विषय तिनं हे केला. पण आमची एकच मागणी आहे का या संस्थाचालकावरती कारवाई करून समाज कल्याण अधिकाऱ्यांनी याची मान्यता रद्द करावी अशी शिवसेनेतर्फे आणि योग्य ती कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. शिव कोंडागुर्ले, आम्ही मरपल्लीच्या वायरी तहसीलचे. माझी पोरगी नाही का सुशी दाबगाव इथं शिकत होती 6वीला. तर काल नाही का काल सकाळी मी त्या मॅडमला फोन केलं होतं. मॅडमला फोन केलं विचारलो मुलगी कसं आहे म्हणून विचारलं तर नाही चांगलीच आहे म्हणे. ते माझी बायको बोलली होती मॅडम सोबत बोलून नाही का बंद केली. त्या मॅडम पण नाही का तुम्ही बुधवारला नाही का आमची तिथं कार्यक्रम आहे तुम्ही येऊन जा म्हणे. हो म्हणे ते तयारवर होती. तिथून फोन झाला ना कट झाला. आम्ही चुपचाप चांगले आहे म्हणलं. तर आता संध्याकाळी नाही का आम्हाला 8 वाजता नाही का हा सर आणि फोन केली होती. फोन करून नाही का भाऊ तुम्ही मित्तलचे पप्पा बोलताय का म्हणे. हो मी मित्तलचे पप्पा बोलता म्हणे. म्हणलं तर नाही का भाऊ तुमची मुलगी नाही का थोडं सिरियस आहे ऑक्सिजन लावून आहे मूलवरून नाही का चंद्रपूर रेफर केले म्हणून सांगितले. तेवढाच फोन कट केले ना. अजून पुन्हा नाही का 5-10 मिनिटांनी मी फोन केलं तर मी डॉक्टरकडे आहो आता नंतर 5 मिनिटांना करतो म्हणे. 5 मिनिटांना करून नाही का भाऊ मला माफ करा म्हणे एवढं बोलून ते भाऊ नाही का सरांनी नाही का फोन ठेवले. आता मी ते आता तिथं आम्ही आमचे तिथून नाही का आम्ही रात्री नाही का गाडी करून नाही का आम्ही आलो. येऊन इथं यांना भेटलो. इथं नाही हो इथं येऊन भेटलो. इथून भेटून इथं यांना विचारत नाही का सरांना विचारलो. सरांना विचारलं तर नाही का सर म्हणाले होते की बिमारी काहीच नव्हता. सडनली नाही का डॅन्सचे प्रोग्राम प्रॅक्टिस करत होते त्यावेळेस नाही का चक्कर खाली पडली. आम्ही तुरंत घेऊन आलो दवाखान्यात. ट्रीटमेंट चालू आहे म्हणे. पोरांना विचारलं तर नाही का किती कसं का झालं मग त्यांना विचारलो आम्ही. विचारता नाही किती दिवसापासून बिमारी होती म्हणलं तर नाही ती नाही का 6 दिवसापासून नाही का ती सुजन होता आणि शनिवारला नाही का तिघांना नाही का ते इथं आपले दवाखान्यात घेऊन गेले म्हणे. पण हे आम्हाला काय सांगितले नाही. दवाखान्यात घेऊन गेलेले सांगितले नाही. 6 दिवसापासून नाही का तब्येत बरोबर नव्हती पण सरांनी आम्हाला फोन करून काय सांगितलं कळवली नाही.